नमस्कार मित्रांनो, गणेश टी गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, खूप जणांचे असं प्रश्न होते की मला रजिस्ट्रेशन स्किल इन्स्पायरमध्ये करायचं आहे, पण माझ्याकडे फोनपे नाही, गुगल पे नाही किंवा कुठलाही असं पेमेंट UPI वगैरे काही नाही. तर त्यासाठी काय उपाय आहे? तर त्यासाठी मी एक नवीन ट्रिक्स घेऊन आलेलो आहे आणि ती ट्रिक्स कदाचित तुम्हाला आवडणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, आधी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला लिंकची गरज आहे. तर लिंकसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, माझा WhatsApp नंबर सेव्ह करून घ्यावा लागणार आहे. WhatsApp नंबर तुम्ही बघू शकता 9284 63 90 28 हा माझा WhatsApp नंबर आहे. माझ्या नावावरती क्लिक केलं की लगेच खाली आले की तुम्हाला एक लिंक दिसेल. जर लिंक नाही दिसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो. त्यानंतर अशी तुम्हाला एक लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करायचं. जर तुम्हाला तुमच्याकडे फोनपे, गुगल पे आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नाही, तर खाली बघा एक छोटीशी शॉर्ट URL म्हणून एक छोटीशी लिंक दिली. त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला प्रॉपर डिटेल सांगितले आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसे करू शकता, जर तुमच्याकडे फोनपे, गुगल पे असेल तर. जर फोनपे, गुगल पे नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला स्किल इन्स्पायरवरती क्लिक करायचं आहे. स्किल इन्स्पायरवरती क्लिक केल्यावरती येथे बघू शकता वेलकम टू स्किल इन्स्पायर. येथे माझं नाव दिसते गणेश गायकवाड किंवा गणेश टी गायकवाड, काहीही दिसू शकतं. माझा रेफरल कोड हा आहे SI 75954. हाच रेफरल कोडला बिलकुल हात लावायचा नाही. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा रेफरल कोड टाकू शकता. त्यानंतर इलाईट पॅकेजमध्ये इलाईट पॅकेज दिसणार आहे तुम्हाला, कारण की इलाईट पॅकेजची ही लिंक आहे. तुम्हाला जर दुसरा कोर्स घ्यायचा असेल, दुसरा पॅकेज घ्यायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता की मला दुसरी लिंक पाहिजे, मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचे. नेम म्हणजे इथे काहीतरी तुमचं स्वतःचं नाव असेल ते टाका. माझं नाव गणेश आहे तर मी गणेश टाकतो. आता माझ्याकडं जास्त फोन नंबर नाहीत, एकच फोन नंबर आहे, त्यामुळे मी उगाच काहीतरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काहीतरी टाकतो आहे. त्यानंतर माझ्याकडे ईमेल ID पण नाही आहेत. आता 2 ईमेल ID होते, दोन्ही ईमेल IDवरती मी ID तयार केलेला आहे, पण एक जस्ट काहीतरी टाकायचं म्हणून टाकतो. ठीक आहे, गायकवाड गणेश टी 32 33 काहीतरी टाकून देतो @gmail.com. येथे मित्रांनो लक्षात ठेवायची खूप गरज आहे, कारण की ईमेल ID जर तुमचा चुकला तर येथे कंपनीला मेसेज करावा लागेल. कंपनीच तुम्हाला रिप्लाय देईल, कंपनीच ते बदलेल. पण शक्यतो जेवढं होईल तेवढं ईमेल ID 2 वेळा 3 वेळा चेक करा आणि चेक करूनच टाका. जर तुम्हाला ईमेल ID चेक करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या जीमेल ऑप्शनवरती जा. जीमेल ऑप्शनवरती गेल्यावरती तुमचा एक छोटासा फोटो दिसेल, त्या फोटोवर क्लिक केलं की तुमचा जीमेल ID दिसेल. ठीक आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये तुम्ही काहीही टाकू शकता. असं काहीही नाही की तुमचा जो ईमेल ID आहे त्याचाच पासवर्ड पाहिजे, बिलकुल नाही. 1 2 3 4 पासवर्ड असं काहीतरी टाकू शकता. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 मी पासवर्ड टाकलेला आहे, बघू शकता. त्यानंतर 1 2 3 4 5 6 जो पासवर्ड टाकला त्याचा खालीच एक छोटासा बॉक्स आहे बघा, आय ॲग्रीच्या पुढं. हे बघा मी टिक करून दाखवतो आहे. या बॉक्सवरती टिक करायचं आहे. टिक केल्यावरती तुम्हाला सिलेक्ट पेमेंट मेथड यामध्ये वॉलेटवरती बिलकुल क्लिक करायचं नाही. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो आणि प्रत्येक वेळेस मेसेजमध्ये लिहून देतो की वॉलेटवरती क्लिक करायचं नाही, तरीही तुम्ही वॉलेटवरती क्लिक करता. इथे क्रिएटर फीड दिसते किंवा इथे नेक्सिफाय दिसेल, कॅश फ्री दिसेल, काहीही दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता, पण वॉलेटवरती बिलकुलही क्लिक करायचं नाही. मी काय होतं मित्रांनो, क्रिएटर फीडवरती क्लिक केलं की हे यूज वॉलेट गेटवे हे लाल अक्षरात लोकांना दिसतं ना, त्यामुळं लोक घाबरतात. काहीही घाबरायची गरज नाही. आणि वॉलेटवर क्लिक केलं की हिरवं दिसतं, लोकांना वाटतं की अरे वॉलेटच करायचं, पण बिलकुल नाही. क्रिएटर फीडवरतीच क्लिक करायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. रजिस्टरवरती क्लिक केलं की एकदा बिलिंग डिटेलमध्ये तुमचं नाव, फोन एकदा परत तपासून घ्या. परत म्हणजे काही चुकीचं वगैरे टाकलं नाही ना, हे चेक करून घ्या आणि खाली पे वाया क्रिएटर फीड यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती एक नवीन कॅश फ्रीचा एक पेज ओपन होईल आणि सगळ्यात खाली तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन येईल. हे बघा इथे मेक पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे, सर्वात खाली येतं, त्यावरती क्लिक करा. एकदा क्लिक करा, परत एकदा मेक पेमेंटवरती क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर कॅश फ्रीचा ऑप्शन ओपन झालेला आहे. कॅश फ्री म्हणजे मित्रांनो हे एक क्रिएटर फीड, हे एक पेमेंट गेटवे आहे. पेमेंट गेटवे काय असतं मित्रांनो, आता इथे काय होतं, क्रिएटर फीड टेक्नॉलॉजी नाव दिसतं. आता तुम्ही म्हणता की बाबा हे काहीतरी वेगळंच नाव आले, दुसराच कोणाला तरी पैसे जातले, बिलकुल नाही. क्रिएटर फीड टेक्नॉलॉजी म्हणजे हे एक पेमेंट गेटवे आहे, म्हणजे स्किल इन्स्पायर आणि
त्यांच्यामध्ये झालेला एक करार असतो की तुम्ही आमच्या वेबसाईटवरती पैसे आणून द्या आणि जसे पैसे आले की लगेच त्यांचा आय डी तयार करून द्या. यांच्यामध्ये एक हे झालेलं असतो. तर इथे खाली बघू शकता पे वाया UPI, म्हणजे UPI तुमच्याकडे जर फोनपे, पेटीएम, गुगल पे काहीही असेल तर तुम्ही येथे क्लिक करून पेमेंट करू शकता. पण आपल्याकडं फोनपे आणि गुगल पे नाही आहे. तर मग काय करायचं? तुम्ही तुमच्या मित्राला ₹599 द्यायचे, मित्राला, नातेवाईकाला, कोणालाही द्या. ₹599 द्यायचे, म्हणायचं फक्त 5 मिनटासाठी मला एका QR कोडवर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट करून ठीक आहे पेमेंट करायचं एवढंच सांगायचं. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला QR कोड लागतो. त्यासाठी तुम्हाला खाली एक अदर पेमेंट ऑप्शन दिसते, त्याच्या खाली एक पे बाय UPI ID आणि त्याच्या पुढं QR लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं. म्हणजे QR हे सगळं एकच लिहिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती काय होतं मित्रांनो, आता हे जे आहे फोनपे वगैरे हे लोकांनी ॲड केलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं हे दिसतात प्रोसीड टू पे नाही करायचं, ठीक आहे. याच्या खाली तुम्हाला येते ॲड न्यू UPI. आता येते त्या व्यक्तीचा UPI टाकायचा आहे, ज्या व्यक्तीकडून आपल्याला, जो व्यक्तीकडे तुम्ही ₹599 दिले आहेत त्या व्यक्तीच्या UPI ID टाकायचा. आता तो UPI ID कुठं मिळतो तुम्हाला मी एका माझ्या मोबाईल स्क्रीनवर दाखवतो. चला आता ही एक माझा मोबाईल स्क्रीन आहे. त्यानंतर फोनपे, गुगल पे असेल तर फोनपेवरती जातो. आता मी फोनपेवरून करणार आहे, तर फोनपेवरती क्लिक केलं आहे. जे काय असेल त्या व्यक्तीचा आहे फोनपे ओपन करा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, इथे छोटासा वरती बघा माझा फोटो दिसतो, 8/17 लिहिलं आहे डाव्या हाताला, एकदम वर 8/18 झाली. त्याच्या खाली एक छोटासा फोटो, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती तुम्हाला बघा असा एक UPIचा QR कोड दिसतो फोनपेचा. त्याच्या खाली एक व्ह्यू UPI डिटेल्स दिसतो बघा, QR कोडच्या एकदम खालीच व्ह्यू UPI डिटेल्स यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावर काय होतं मित्रांनो बघा खाली, आता हा पूर्ण एक डब्यामध्ये QR कोड आहे, त्याच्या खालीच UPI ID, माझा नंबर लिहिला आहे 9284639028 असा तुमचा काही ना काहीतरी पुढं ॲट पुढे लिहिलेलं असेल. पण ते आता बँकेच्या नुसार असतं की बँक कोणती. आता माझी SBI बँक आहे, त्यामुळं पुढं @YBL आहे. त्याही व्यक्तीची SBI बँक असेल त्याचा मोबाईल नंबर टाका आणि पुढं @YBL टाका. चला आता मी इथे माझा, म्हणजे मी या मोबाईलवरून पेमेंट करणार आहे, तर मी इथं माझा UPI ID टाकतो 9284639028. तुम्हीही त्या व्यक्तीचा UPI ID टाकून घ्या आणि पुढं मी @YBL. आता काय होतं मित्रांनो, इथं प्रोसीड टू पे केलं की मला माझ्या आता मोबाईल हा बघा, माझी स्क्रीन बघा, स्क्रीनवरती माझ्या आता सध्या काहीही नाही. तर मी आता प्रोसीड टू पे करतो. इकडून प्रोसीड टू पे केलं की 5 मिनटामध्ये आपल्याला पेमेंट करायचं असते. इकडे आपल्याला एक फोनपेवरती एखादा नोटिफिकेशन येईल किंवा मॅसेज येईल बघा. फोनपेवरती मला दिसतो वर, आता खाली स्वाईप करतो बघा, येते बघा पेमेंट रिक्वेस्ट ऑप्शन दिसते, ठीक आहे. याच्यावरती क्लिक करतो किंवा मॅसेजही येईल. मी आता डायरेक्ट फोनपेवरती क्लिक करतो. फोनपेवरती क्लिक केल्यावरती येते बघा पेंडिंग दाखवते आणि खाली पेमेंट रिक्वेस्ट दाखवते, कारण आपण अजून पे नाही केले, त्यासाठी मला पे करायचं. मी पेवरती क्लिक करतो. पेवरती क्लिक करो, इथं डबल पेवरती क्लिक करायचं आणि तुमचा UPI ID टाकायचा. माझा UPI ID टाकला आणि मी पे केलं. आता बघू इकडं 4:16 झाले, तिकडं काय होतं बघा, लगेच एका सेकंदामध्ये इकडं पैसे पोहोचलेले आहेत आणि येथे आपला ID तयार होईल. ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस दाखवते. आता आपण ID ओपन करून बघा, ऑटोमॅटिक नाही, हा दुसरा ID आहे. आता जो मी एक ID आहे तो ओपन केला होता, तो ओपन करून दाखवतो बघा. लॉग इन करतो, ID तयार झाला की नाही बघू. अरे हाच ID येतो परत बघू शकता. तुम्हाला आजची माझी इन्कम दाखवतो. ही माझी आजची इन्कम आहे मित्रांनो, ₹6,300. हा माझा जुना ID होता. आत्ता तो नवीन ID आपण तयार केला तो बघू. ईमेल ID टाकतो. मला वाटतं मी काय ईमेल टाकला होता, 1 मिनिट, गायकवाड गणेश T32@gmail.com.
ठीक आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये टाकलं होतं बहुतेक मी 1 2 3 4 5 6 आणि रिमेंबर मी करायचं. रिमेंबर मी केल्यानं काय होतं मित्रांनो माहिती आहे का, जसंही तुम्ही स्किल इन्स्पायरच्या वेबसाईटवरती गेले आणि स्किल इन्स्पायरच्या वेबसाईटवरती क्लिक केलं की तुम्हाला लॉग इनचं काहीही विचारणार नाही, डायरेक्टली तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामुळे मी रिमेंबर मी करतो आणि साइन इनवरती क्लिक करतो. बघा माझा आय डी सक्सेसफुल झालेला आहे. गणेश नाव टाकलं येथे, त्यानंतर येथे प्रोफाईलवरती जातो, गायकवाड गणेश T32 म्हणजे माझा आय डी तयार झालेला आहे. तुम्हीही असा आय डी तयार करू शकता. कुणालाही पैसे द्या, त्याला म्हणायचं फक्त एका QR कोडवरती पेमेंट करायचं आहे. चला, थँक्यू.